नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे गणित इयत्ता 10वी भाग 1 प्रकरण 3। मित्रांनो, प्रकरणाचं नाव आहे अंकगणिती श्रेणी आणि ह्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो सराव संच 3.1। तर ह्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न सोडवायचा आहे मित्रांनो। प्रश्न पहिला तुमच्या पुस्तकात दिले तुम्हाला। आता मी काय प्रश्न लिहिणार नाही, पण तुमच्या पुस्तकात तुम्हाला प्रश्न दिलाय, खालील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत का आणि ज्या क्रमिका अंकगणिती श्रेणी असतील त्यातील तुम्हाला सामायिक फरक काढायचा आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये पहिली आपल्याला क्रमिका दिली 2 4 6 8 ही आपल्याला क्रमिका दिलेली आहे। आता ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का आपल्याला चेक करायचं आहे आणि असेल तर आपल्याला सामायिक फरक काढायचा आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण काय करणार, ही क्रमिका दिलेली आहे 2 4 6 8 आणि ह्या क्रमिकेमध्ये पद आहेत। समजा ह्याला आपण पहिलं पद म्हणतो, ह्याला दुसरं, ह्याला तिसरं, ह्याला चौथं, अशा प्रकारे याच्यामध्ये n पद असतात। तर आपल्याला अगोदर काय करायचं मित्रांनो, t1 ची किंमत काढून घ्यायची आहे। t1 म्हणजे काय असते, टर्म 1, याला पहिलं पद म्हणतात। म्हणजे इथं ह्या क्रमिकेमध्ये पहिलं पद आहे मित्रांनो 2, म्हणजे t1 बरोबर किती आलं सांगा, 2च आलं। आता आपल्याला t2 ठरवायचं आहे। t2 म्हणजे दुसरं पद हे आहे मित्रांनो 4, पुन्हा आहे t3 किती आहे मित्रांनो 6 आहे, म्हणजे हे तिसरं पद आहे आणि t4 म्हणजे चौथं पद आहे मित्रांनो 8। अशा प्रकारे ह्या क्रमिकेमध्ये असे पद दिलेत, असंख्य पद असतात। तर आपल्याला काय करायचं, आपण अगोदर लिहून घ्यायचे t1 t2 t3 t4 असं लिहायचं। पुन्हा आपल्याला खालच्या स्टेपला करायचं मित्रांनो t2 - t1, म्हणजे दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करायचं। दुसरं पद किती आहे 4 वजा पहिलं पद दिलं मित्रांनो 2, मग 4 मधून 2 गेल्यावर राहते मित्रांनो फक्त 2 राहतात ना, हो। आता आपल्याला काय करायचं, t3 - t2 करायचं आहे। मग मला सांगा t3 ची किंमत किती आहे, 6 आहे। मग लिहा 6 वजा t2 किती आहे मित्रांनो 4 आहे, म्हणजे 6 मधून 4 गेल्यावर राहतात मित्रांनो फक्त 2 राहतात। आता आपल्याला t4 - t3 करायचं आहे। t4 - t3 मला सांगा t4 ची किंमत किती आहे, 8 आहे आणि आपल्याला 8 वजा t3 म्हणजे मित्रांनो आहे 6, 8 मधून 6 गेल्यावर राहते 2। आता इथे आपल्याला एक लक्षात येते मित्रांनो, t2 - t1 2 आहे, t3 - t2 2 आहे, t4 - t3 2 आहे, म्हणजे इथे ह्या क्रमिकेमध्ये कुठल्याही दोन क्रमागत पदामधला फरक 2च आहे, म्हणजे स्थिर आहे, म्हणजे ही अंकगणिती श्रेणी असेल। तर आपल्याला इथं खाली लिहावं लागते मित्रांनो t2 - t1 बरोबर आहे, आपण लिहू शकतो t2 - t1 मायनस, किंवा तुम्ही इथं t4 - t3 लिहा, t3 - t2 लिहा बरोबर t2 - t1 लिहा बरोबर आहे किती आहे मित्रांनो 2 आहे। म्हणजे आपल्याला सांगता येते येथे सामायिक फरक स्थिर आहे। येथे सामायिक फरक काय आहे मित्रांनो, स्थिर आहे। येथे सामायिक फरक जे आहे ते आहे मित्रांनो स्थिर, कारण याच्यामध्ये कोणत्या पण दोन क्रमागत पदामधला फरक स्थिरच आहे, म्हणून आपल्याला लिहिता येते येथे सामायिक फरक स्थिर आहे। म्हणून आपल्याला लिहिता येते मित्रांनो, म्हणून दिलेली क्रमिका आपल्याला लिहायचं आहे। दिलेली क्रमिका काय आहे मित्रांनो, अंकगणिती श्रेणी आहे। काय आहे, अंकगणिती श्रेणी आहे। दिलेली क्रमिका मित्रांनो अंकगणिती श्रेणी आहे। आता आपल्याला काय लिहायचं, आपल्याला सामान्य फरक लिहायचा आहे। मग आपण सामान्य म्हणजे सामायिक किंवा सामान्य फरक, तर आपण लिहूयात सामायिक फरक। तर मित्रांनो सामायिक फरक असते काय, d, आणि d आहे 2। झालं आपलं उत्तर, झालं मित्रांनो। हा प्रश्न तुम्हाला 2 मार्काला परीक्षेमध्ये विचारू शकतात किंवा 100% विचारतात, कारण हे अंकगणिती श्रेणी ह्या प्रकरणामध्ये आपल्याला हे विचारतातच। बघा, आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, दुसरं उदाहरण सोडवायचं आहे याच्यामधलं। बघा दुसरं उदाहरण काय दिलंय, चला आता आपल्याला सोडवायचं प्रश्न पहिल्यामधलं दुसरं उदाहरण। तर आपल्याला दुसरी क्रमिका बघायची आहे की अंकगणिती श्रेणी आहे का। दिलेला आहे मित्रांनो 2,5/2, 3, दिलंय मित्रांनो इथे 7/2, डॉट डॉट डॉट, अशा प्रकारची ही क्रमिका दिलेली आहे। आणि ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का आपल्याला चेक करायची आहे। आपण सहज करू शकतो, एक सेकंद।
आपण हे सहज चेक करू शकतो. मग इथे आपल्याला सुरुवातीला काय करायचं मित्रांनो, आपल्याला पदे दिलेली आहेत. ही पदे आपल्याला ठरवायची कोणती पद कितव्या क्रमांकाची पद आहे. T1 म्हणजे ह्या क्रमिकेमधील पहिलं पद T1 बरोबर 2 आहे. पुन्हा बघा मित्रांनो T2 म्हणजे ह्या क्रमिकेमधील दुसरं पद काय आहे बघा 502 आहे. लिहा 502. पुन्हा आहे T3 म्हणजे तिसरं पद किती आहे मित्रांनो 3 आहे. आणि T4 बरोबर आहे मित्रांनो 7/2. अशा प्रकारची ही क्रमिका आपल्याला दिलेली आहे. आपण इथे ठरवले याच्यामध्ये पहिलं पद काय आहे, दुसरं पद काय आहे, तिसरं पद काय आहे आणि चौथं पद काय आहे. मग आपल्याला काय करायचं की T2 मायनस T1 म्हणजे T2 ची किंमत किती आहे मित्रांनो 5/2. याच्यातून आपल्याला वजा करायचं T1. मग T1 ची किंमत किती आहे 2 आहे म्हणजे 5/2 वजा 2 आपल्याला हे सोडवायचं आहे. म्हणजे आता 5/2 वजा 2 हे सोडवायचं कसं तुम्हाला प्रॉब्लेम येतो इथं बघा. मग आपण 5 जशाला तसे लिहायचे, हे वजाबाकीचं चिन्ह द्यायचं, हे 2 गुणिले 2 करायचे किती होतात 4 आणि छेदस्थानी 2 लिहायचे बघा. मग आता 5 वजा 4/2 मला सोडवायचं आहे. मग कसं सोडवणार 5 मधून 4 गेल्यावर 1 राहतं म्हणजे 1/2 अशा प्रकारे लिहायचं. आता मला काय करायचं मित्रांनो T3 मायनस T2 सोडवायचं आहे. मग T3 किती आहे बघा T3 आहे मित्रांनो 3 आणि 3 वजा आपल्याला T2 ची किंमत दिलेली आहे 5/2. आता हे आपल्याला सोडवायचं आहे 3 वजा 5/2. मग मला सांगा या 2 ने 3 ला गुणा तर येणार मित्रांनो 6 वजा 5 आणि छेदस्थानी येणार 2. तर मला सांगा 6 मधून 5 गेल्यावर किती राहतात मित्रांनो 6 मधून 5 गेल्यावर राहतात 1 छेदस्थानी 2 म्हणजे आपलं उत्तर आलं 1/2. आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो T4 मायनस T3 सोडवायचं आहे. म्हणजे T4 ची किंमत किती आहे सांगा 7/2 आणि याच्यातून आपल्याला वजा करायचं T3 म्हणजे T3 ची किंमत आहे 3 बरोबरचं चिन्ह द्या. आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो हे 7 ॲज इट इज ठेवायचे, वजाबाकी चिन्ह द्यायचं आणि 2 गुणिले 3 किती होतात 6 होतात भागिले 2 लिहायचे. 7 वजा 6/2 म्हणजे 7 मधून 6 गेल्यावर 1 राहतं म्हणजे 1/2. अशा प्रकारे आपल्याला इथं पाहता येते की प्रत्येक क्रमांक 2 पदामधला फरक स्थिरच आहे 1/2 आहे. म्हणजे आपण इथं लिहू शकतो मित्रांनो आपण इथे लिहू शकतो काय T4 मायनस T3 बरोबर आहे T3 मायनस T2 बरोबर आहे T2 मायनस T1 आणि ते आहे मित्रांनो 1/2. मग आपल्याला पुढे लिहिता येते येथे सामायिक फरक काय आहे सांगा. येथे सामायिक फरक काय आहे मित्रांनो सामायिक फरक बघा येथे सामायिक फरक स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका काय आहे सांगा. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आता आपल्याला येथे लिहायचं मित्रांनो ही क्रमिका अंकगणिती श्रेणी तर आहे. मग आपल्याला सामायिक फरक लिहायचा आहे. म्हणजे इथं बघा सामायिक फरक D बरोबर किती आहे 1/2. अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडवू शकतो. आता आपल्याला पाहायचं याच्यामधलं उदाहरण क्रमांक 3. चला तर मग सोडवूयात उदाहरण 3. चला आता आपल्याला सोडवायचं मित्रांनो 3रं उदाहरण. तर 3रं उदाहरण दिलंय आपल्याला. 3रं उदाहरण दिलंय -10 -6 -2,2 ... अशा प्रकारची ही क्रमिका आपल्याला दिलेली आहे. आपल्याला पाहायचं आहे की ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का नाही. मग चेक करायचं आणि असेल सामायिक फरक काढायचा आहे. म्हणजे आपण काय करू शकतो इथे बघा T1 बरोबर दिलंय मित्रांनो -10, T2 बरोबर दिलेला आहे -6, T3 बरोबर दिलंय मित्रांनो -2 आणि T4 दिलेला आहे आपल्याला
2 तर आपल्याला काय करायचं अगोदर T2 - T1 करायचं. मग आपण करूया T2 - T1. मला सांगा T2 ची किंमत किती आहे -6. पुन्हा आपल्याला वजा करायचं आहे म्हणजे वजाबाकीचं चिन्ह द्यायचं आहे आणि T1 कडे जायचं. T1 ची किंमत किती आहे -10. मग ते कंसात लिहायचे -10 लिहिले बरोबर चिन्ह द्या. पुन्हा बघा मित्रांनो हे -6 जशाला तसे लिहायचे हे वजा गुणिले वजा होतात अधिक म्हणजे -6 + 10. आता मला सांगा -6 + 10 किती होतात. मग 10चं चिन्ह अधिकचं आहे 6चं वजा आहे मग 10 मधून 6 गेले मित्रांनो राहतात 4. मोठ्या संख्येचं आपण चिन्ह देतो कारण दोघांचे चिन्ह सारखे नाही आहेत. मग मोठ्या संख्येचं आपण चिन्ह दिलं म्हणजे राहिलं 4. आता पुढे बघा T3 - आपल्याला T2 करायचं आहे तर T3 किती आहे मित्रांनो -2 आणि ह्या T3 मधून आपल्याला वजा करायचं. काय वजा करायचं वजाबाकी चिन्ह द्यायचं आणि T2 वजा करायचं. T2 ची किंमत किती आहे -6 लिहा कंसात -6. पुढे बघा हे -2 जशाला तसे लिहायचे आणि हे वजा गुणिले वजा लिहायचे मित्रांनो +6. आता मला सांगा -2 + 6 चिन्ह सारखे नाही आहे मग 6 मधून 2 गेल्यावर राहतात 4 आणि आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. मोठी संख्या 6 आहे 6चं चिन्ह अधिक आहे लिहायची गरज नाही. पुन्हा बघा T4 - T3. मला सांगा T4 ची किंमत आहे 2. ह्याच्यातून मला वजा करायचं काय T3 ची किंमत आहे -2. 2 वजा 2. बघा मित्रांनो इथं 2चं चिन्ह अधिक 2 जशाला तसे लिहा आणि हे वजा गुणिले वजा होतील मित्रांनो अधिक कारण इथं कंस आहे आणि कंस असल्यामुळे इथं गुणाकाराचं चिन्ह असते. मग +2 मग 2 आणि 2 किती झाले मित्रांनो सांगा 4. आता इथं जर आपण ऑब्झर्व केला तर आपल्यामध्ये सगळ्यामधला फरक सारखा दिसतो म्हणून ही अंकगणित श्रेणी आहे. मग आपण लिहू शकतो इथं बघा T4 - T3 बरोबर T3 - T2 बरोबर आहे T2 - T1 बरोबर आहे मित्रांनो 4 आहे का नाही आहे. म्हणजे आपण इथे लिहू शकतो येथे सामायिक फरक काय मित्रांनो सामायिक फरक कसा आहे बघा स्थिर आहे. येथे सामायिक फरक स्थिर आहे म्हणून आपल्याला लिहिता येते पुढे बघा म्हणून दिलेली क्रमिका काय आहे मित्रांनो अंकगणिती श्रेणी आहे. दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. जी क्रमिका दिलेली आहे ती अंकगणिती श्रेणी आहे कारण इथे सामान्य फरक किंवा सामायिक फरक सारखाच आहे. मग आपल्याला लिहायचं सामायिक फरक. काय लिहायचं मित्रांनो सामायिक फरक बरोबर D बरोबर किती आहे 4 आहे असं आपल्याला लिहिता येते. आता आपण पाहूयात पुढचं उदाहरण. चला ह्याच्या पुढचं उदाहरण 4 नंबरचं उदाहरण आपल्याला पाहायचं. चला बघा आपल्याला सोडवायचं मित्रांनो 4 नंबरचं उदाहरण. 4 नंबरचं उदाहरण दिलंय बघा 4 नंबरचं उदाहरण दिलंय की 0.3 0.33 0.333 आणि पुढे दिलंय ... अशा प्रकारची ही क्रमिका दिलेली आहे आणि ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का आपल्याला चेक करायचं आहे. मग कसं करणार बघा सुरुवातीला आपण T1 बरोबर लिहिणार मित्रांनो 0.3 पुन्हा लिहिणार T2 बरोबर 0.33 आणि पुन्हा लिहिणार T3 बरोबर 0.333 अशा प्रकारची ही क्रमिका आहे. मग आपल्याला काय करायचं T2 - T1 करायचं आहे कारण आपल्याला बघायचं आहे की ही अंकगणिती श्रेणी आहे का. मग T2 ची किंमत सांगा 0.33 आहे. 0.33 मधून मला 0.3 वजा करायचे. मग कसे करणार इथं बघा दशांश चिन्हानंतर 2 अंक आहे इकडे एकच आहे आपण इकडे 0 वाढवू शकतो. 0.33 वजा 0.30 आहे यांची वजाबाकी करा बघा 0.33 वजा 0.30 ह्यांची वजाबाकी 3 मधून 0 गेले 3 3 मधून 3 गेले 0 दशांश चिन्हाला दशांश चिन्ह म्हणजे आपलं उत्तर येते मित्रांनो 0.03 काय येणार बघा 0.03. आता आपल्याला काय करायचं T3 - T2 करायचं बघा T3 ची किंमत किती आहे 0.333 काय आहे 0.333 वजा T2 ची किंमत आहे 0.33 बघा ना आहे ना. मग आता यांची वजाबाकी करायची. इथं बघा दशांशानंतर 3 अंक आहे इथं 2च आहे इथं 0 वाढवू शकतो. यांची वजाबाकी आपल्याला करायची आहे बघा. मग 0.333 वजा 0.33 पुढे 0 वाढवा ह्यांची आपल्याला वजाबाकी करायची.
3 मधून 0 गेल्यावर राहते मित्रांनो 3, 3 मधून 3 गेले 0, 3 मध्ये 3 गेले 0, दशांश शून्याला दशांश शून्य, शून्याला 0. म्हणजे आपलं उत्तर येणार मित्रांनो इथं बघा 0.003. तर इथं आपण जर सहज पाहिलात बघा T2 - T1 केलं आपण ते 0.03 आलं आणि T3 - T2 केलं 0.003 आलं. म्हणजे इथे बघा सामान्य फरक स्थिर नाही आहे, पण आपण इथे लिहू शकतो T3 - T2 बरोबर नाही आहे T2 - T1. म्हणजे आपल्याला लिहिता येते येथे सामान्य किंवा सामान्य फरक, येथे सामान्य फरक कसा आहे मित्रांनो, सामान्य फरक जे आहे का नाही ते स्थिर नाही आहे. म्हणून आपल्याला लिहिता येते म्हणून काय लिहिता येते मित्रांनो, दिलेली क्रमिका, म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही आहे. क्रमिका अंकगणिती श्रेणीच नाही आहे, अंकगणिती श्रेणी नाही. अंकगणिती श्रेणी आहे का, मग नाही आहे. कारण काय की याचे सामायिक फरक स्थिरच नाही आहे. आता आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो पुढचं उदाहरण. चला 5वं उदाहरण बघूयात. चला मित्रांनो आपल्याला सोडवायचं आहे 5वं उदाहरण जे दिलेलं आहे ते. 5वं उदाहरण दिले मित्रांनो 0, -4, -8, -12 अशा प्रकारची ही क्रमिका दिलेली आहे. आणि ही क्रमिका अंकगणित श्रेणी आहे का आपल्याला चेक करायचं आहे. आपण सहज करू शकतो. चला येथे लिहायचं आपल्याला T1 बरोबर 0, T2 बरोबर लिहायचं मित्रांनो -4 कारण दुसरं पद -4 आहे. पुन्हा T3 बरोबर तुम्ही काय लिहिणार, तिसरं पद -8 आणि T4 बरोबर काय लिहिणार, T4 बरोबर तुम्ही लिहिणार -12. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो T2 - T1 करायचं आहे. मग T2 ची किंमत किती आहे सांगा, -4 आहे. मग लिहा -4 वजा करायचं आपल्याला T1 म्हणजे याच्यातून 0 वजा करायचं. मग 0 कशातून पण वजा करा किंवा मिळवा, उत्तर ती संख्या येते -4 - 0 म्हणजे येईल आपलं -4 आलं. आता बघा T3 - T2 आपल्याला सोडवायचं आहे. मग T3 ची किंमत किती आहे सांगा, -8. याच्यातून आपल्याला वजा करायचं T2 किती आहे -4. मग कंसात लिहा -4. बघा हे -8 जशाला तसे, हे वजा गुणिले वजा झाले मित्रांनो +4. मग -8 + 4. आता -8 + 4 चिन्ह सारखे नाही आहे. मग 8चं चिन्ह वजा बाकीचं आहे, 4चा अधिकचा आहे. मग आपल्याला काय करायचं 8 मधून 4 वजा करायचे, राहतात मित्रांनो 4 आणि आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो म्हणून इथं उत्तर येईल -4 आलं. आता पुढे बघा काय करायचं आहे T4 - T3 आपल्याला सोडवायचं आहे. मग T4 किती आहे -12. ह्याच्यातून आपल्याला वजा करायचं आहे T3 ची किंमत, म्हणजे T3 ची किंमत किती आहे -8. मग आपल्याला -8 करायची आहे ह्याच्यातून -8. मग काय येणार सांगा, -12 जशाला तसे येतील आणि हे वजा गुणिले वजा झाले अधिक म्हणजे -12 + 8 चिन्ह सारखे आहेत का नाही आहे. 12चं चिन्ह वजा बाकीचा 8चा अधिकचा आहे म्हणजे करणार तुम्ही वजा बाकी. 12 मधून 8 गेल्यावर राहते 4 आणि आपण देणार मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -4. आता इथे आपल्याला बघा आपल्याला काय मिळते बघा, इथे आपल्याला दिसतंय की सामान्य फरक सारखाच आहे म्हणून हे अंकगणिती श्रेणी आहे. पण आपण लिहिणार काय लिहिणार बघा T4 - T3 बरोबर आहे T3 - T2 बरोबर आहे T2 - T1. याची किंमत आली -4. म्हणजे आपल्याला खाली लिहिता येते मित्रांनो येथे काय, येथे सामान्य फरक, येथे सामान्य फरक काय आहे मित्रांनो, सामान्य फरक काय आहे सांगा, स्थिर आहे. येथे सामान्य फरक स्थिर आहे. मग आपल्याला लिहिता येते पुढे म्हणून काय, म्हणून दिलेली क्रमिका, म्हणून दिलेली क्रमिका बघा दिलेली क्रमिका काय आहे मग सांगा, अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. दिलेली क्रमिका काय आहे मित्रांनो सांगा, अंकगणिती श्रेणी आहे. म्हणजेच अंकगणिती श्रेणी आहे तर आपल्याला लिहिता येते सामायिक फरक, सामायिक फरक आणि D बरोबर किती आहे सांगा, -4 आहे. म्हणजे हे झालं आपलं उत्तर. अशा प्रकारे आपण ही सोडवू शकतो. आता आपल्याला पाहायचं आहे याच्यामधलं उदाहरण 6. चला तर मग सोडवूयात उदाहरण 6.
बघा आता आपल्याला उदाहरण 6 सोडवायचं आहे. तर बघा उदाहरण 6 दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला -1/5 -1/5 कॉमा -1/5 कॉमा -1/5 कॉमा डॉट 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 अशा प्रकारची ही क्रमिका दिलेली आहे. मग आपल्याला बघायचं की ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का. मग कशी चेक करणार बघा. सुरुवातीला आपण T1 बरोबर पहिलं पद लिहिणार -1/5. पुन्हा आपण लिहिणार T2 बरोबर दुसरं पद ते पण -1/5 आहे. पुन्हा T3 बरोबर -1/5 हे पण तिसरं पद आहे. मग आपल्याला T2 - T1 करायचं. बघा T2 - T1 काय येणार. T2 ची किंमत आहे मित्रांनो -1/5 लिहा. पुन्हा वजाबाकीचं चिन्ह देणार आणि पुन्हा T1 ची किंमत लिहिणार. T1 ची किंमत आहे -1/5. आता बघा इथं नीट काय होणार. इथं -1/5 ॲज इट इज मी लिहिणार आणि हे वजा गुणिले वजा होतील मित्रांनो अधिक आणि हे 1/5 ॲज इट इज राहतील. आता मला सांगा हे -1/5 अधिक 1/5 ह्या दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध संख्या आहे. आपण यांची बेरीज केली तर उत्तर 0 येते. तर इथं आपलं उत्तर येणार मित्रांनो 0. आता बघा T3 - T2 मला करायचं आहे. T3 ची किंमत किती आहे सांगा -1/5. मला याच्यातून वजा करायचं काय आहे T2. T2 ची किंमत किती आहे ते पण -1/5 आहे. लिहा कंसात. लिहिलात का हो. आता पुढे बघा हे -1/5 ॲज इट इज राहतील. हे वजा गुणिले वजा होतील मित्रांनो अधिक. मग मी अधिक लिहिणार आणि हे 1/5. आता इथं पण बघा छेद समान आहे आणि चिन्ह बघा इथं -1/5 अधिक 1/5 याचे उत्तर पण 0 येणार. पण ते आपण करून बघू. चला इथं वर छेद समान आहे म्हणून 5 खाली लिहा. समान असले खाली लिहा. वरती -1 आहे अधिक 1 आहे आणि दोघांची बेरीज येणार -1 अधिक 1 होणार 0 आणि छेदस्थानी 5 येणार. शून्याला कोणत्या पण संख्येनं भागा उत्तर 0 येते म्हणून आपलं उत्तर इथं 0 येणार. आता इथं आपल्याला सामान्य फरक सारखाच दिसतोय म्हणून आपण लिहू शकतो येथे सामान्य फरक काय मित्रांनो सामान्य फरक. बघा येथे सामान्य फरक कसा आहे मग सांगा. येथे सामान्य फरक काय आहे मित्रांनो स्थिर आहे ना स्थिर. यस येथे सामान्य फरक स्थिर आहे म्हणून आपण लिहू शकतो म्हणून दिलेली क्रमिका बघा दिलेली क्रमिका काय आहे मित्रांनो सांगा अंकगणिती श्रेणी आहे. दिलेली क्रमिका जी आहे का नाही ती अंकगणिती श्रेणी आहे. ती अंकगणिती श्रेणी आहे आणि आपल्याला अंकगणिती श्रेणी असल्यामुळे आपल्याला सामान्य फरक लिहिता येते बघा किंवा सामायिक फरक पण म्हणतात. सामान्य फरक काय असेल मग सामान्य फरक D बरोबर असेल मित्रांनो 0 कारण हे सामान्य फरक 0च आहे. आता आपल्याला पाहायचं याच्या नंतरचं उदाहरण 7 नंबरचं. बघा 7 नंबरचं उदाहरण सोडवूयात आता. चला आता आपल्याला सोडवायचं 7 नंबरचं उदाहरण. 7 नंबरचं उदाहरण दिलं मित्रांनो 7व्या नंबरचं 3,3 अधिक वर्गमुळात 2, 3 अधिक 2 वर्गमुळात 2, 3 अधिक 3 वर्गमुळात 2 दिलंय. बघा 3 अधिक 3 वर्गमुळात 2 आणि पुढे आहे डॉट डॉट डॉट. अशा प्रकारे ही क्रमिका दिली आणि आपल्याला चेक करायचं की ही अंकगणिती श्रेणी आहे का. मग सुरुवातीला आपण काय करणार T1 ची किंमत लिहिणार 3 आहे. पुन्हा आपण घेणार T2 ची किंमत. मला सांगा T2 ची किंमत किती असेल. दुसरं पद काय आहे 3 अधिक वर्गमुळात 2. पुन्हा आहे मित्रांनो T3 ची किंमत किती आहे सांगा 3 अधिक 2 वर्गमुळात 2. पुन्हा बघा T4 ची किंमत बघा मित्रांनो 3 अधिक 3 वर्गमुळात 2. अशा प्रकारे इथे आपल्याला किमती दिलेली आहे. मग आपल्याला काय करायचं मित्रांनो T2 - T1 करायचं. मला सांगा T2 ची किंमत किती आहे 3 अधिक वर्गमुळात 2 वजा T1 किती आहे सांगा 3 आहे. T2 वजा T1 आपल्याला करायचं आहे ना. मग मला सांगा इथे 3 अधिक वर्गमुळात 2 वजा 3 अधिक 3 वजा 3 कॅन्सल झाले. आपलं उत्तर आलं मित्रांनो वर्गमुळात 2. आता बघा इथे आपल्याला काय करायचं T3 - T2 करायचं. सांगा T3 किती आहे 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा T2 आहे 3 अधिक वर्गमुळात 2. बघा मग काय करायचं मग आपल्याला काय करायचं 3 अधिक 2 वर्गमुळात 2 ॲज इट इज लिहा. बघा 3 अधिक 2 वर्गमुळात 2 ॲज इट इज लिहा.
वजाबाकीचं चिन्ह द्या आणि इथं -3 येतील, वजा वर्गमुळात 2 येईल. तर आपल्याला हे सोडवायचं आहे. मग आता हे +3 -3 कॅन्सल झाले. हे 2 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2 म्हणजे फक्त वर्गमुळात 2 राहणार. म्हणजे इथं आपलं उत्तर आलं वर्गमुळात 2. पुन्हा आपल्याला काय करायचं, T4 - T3 करायचं. सांगा T4 ची किंमत किती आहे, 3 + 3 वर्गमुळात 2 वजा T3 करायचं. T3 ची किंमत किती आहे सांगा, 3 + 2 वर्गमुळात 2 आहे. हे आपल्याला सोडवायचं. बघा इथं 3 + 3 वर्गमुळात 2 ॲज इट इज ठेवा. वजा गुणिले +3 म्हणजे -3 झाले आणि हे वजा गुणिले 2 वर्गमुळात 2 आहे, +2 वर्गमुळात 2 आहे म्हणजे -2 वर्गमुळात 2 राहतील. आता मला सांगा नेक्स्ट स्टेपला हे 3 आणि हे 3 कटले. हे 3 वर्गमुळात 2 वजा 2 वर्गमुळात 2 म्हणजे राहते मित्रांनो फक्त वर्गमुळात 2. आता हे ते सगळ्या पदामधला फरक स्थिर आहे आपल्याला लिहिता येते. येथे सामायिक फरक काय आहे मित्रांनो, स्थिरच आहे, स्थिर आहे. म्हणून काय करायचं मित्रांनो, दिलेली क्रमिका काय आहे मित्रांनो, अंकगणिती श्रेणी आहे. म्हणजे अंकगणिती श्रेणी असल्यामुळे आपल्याला काय करता येते, येथे सामान्य फरक लिहिता येते. बघा सामान्य फरक, बघा अंकगणिती श्रेणी आहे तर सामान्य फरक D बरोबर किती आपल्याला लिहायचं, किती आहे वर्गमुळात 2. तर मित्रांनो आपलं उत्तर आहे वर्गमुळात 2. अशा प्रकारे आपला सराव संच 3.1 मधले आपण पहिल्या प्रश्नामधली 7 प्रश्न सोडवलीत. 8वा प्रश्न तुम्हाला होमवर्क आहे, तुम्ही सोडवायचा आहे. ठीक आहे. मग मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि मला तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून तुमच्या फीडबॅक मला शेअर करा. म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला आहे, तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. धन्यवाद.